अ व्हेरी 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 वॉर्म वेलकम टू माय चॅनल. तुम्ही बघताय मी फिरस्त्या. मी आहे स्वप्नील. बघू शकता असाल माझ्या मागं ऑलमोस्ट माझी तयारी करून झालेली आहे आणि आज आपण चाललोय एका नवीन राईडला. हरिहरेश्वरला चाललोय आणि ऑब्व्हियसली दिस इज नॉट अ सोलो राईड. माझ्यासोबत माझे 2 मित्र पण आहेत आणि मोस्टली मी ट्राय करेन की माझ्या राईडमध्ये माझे फ्रेंड्स पण यापुढे इन्व्हॉल्व होतील. फार क्वचित अशी एखादी सोलो राईड करेन मी. सो आय विल सी यू ऑन द रोड आणि होप तुम्ही राईड एन्जॉय कराल. इथनं आपला पहिला स्टॉप असणार आहे आता भुगावला. मी आता पोचलो इथं बावधनला आणि आय मेट विथ माय फ्रेंड तन्मय. कांट सी यू. खूप अंधार आहे. बहुत ज़्यादा अंधेरा आहे. और राईट आता अंधारात फारसं काही रेकॉर्ड तर नाही करू शकत. सो जेव्हा मी निघेन थोडाफार उजेड होईल आय विल कॅच यू गाईज ऑन द रोड. निघूयात. हो. मगाचाच प्लॅन घाट संपल्यावरती जे MIDCच्या अलीकडचे हे आहेत ना तिथं आपण थांबूयात. राईड चालू केली त्यानंतर मीटअप पॉईंटला थांबलो होतो. त्यानंतर मग सगळ्यांना चहा कॉफी घ्यायची हुक्की आली की चला निघायच्या आधी किमान एक चहा कॉफी होऊन जातं. त्यामुळे तिकडं थांबलो होतो. आता प्रॉपर राईड चालू केली आहे. नुकतंच पिरंगुट गाव क्रॉस केलं. घरातून निघाल्यापासून बघू शकत असाल तर एक 17-18 किलोमीटर होत आलेत. रस्ता एवढा सुंदर आहे, उताराचा आहे आणि अचानक झपकन असा खड्डा उतरतो. इट इज रिस्की. इट्स रिअली रिस्की. लास्ट टाइम मी कोलाडला चाललो होतो त्या पॉईंटला पण सेम असंच झालं. मी प्रॉपर स्पीडमध्ये होतो आणि अचानक हे झाला. सो आय थॉट इन्स्टेड ऑफ ब्रेकिंग जस्ट वेंट विथ द रोड. बऱ्यापैकी उजाडलं आहे आता आणि 360 कॅम पण लावला आहे मी. लेट्स सी कसे व्हिडिओज येतात. आय विल ट्राय की हा अख्खाच्या अख्खा घाट एका स्टेजमध्ये कव्हर झाला तर बघू. हा तामिणी घाटाचा व्ह्यू पॉईंट आहे. ही प्लस व्हॅली आणि तिकडं देवकुंड चालू होतो त्या साईडला कुठेतरी. 7 वाजता आहेत आणि मध्ये आम्ही जवळपास एक 15-20 मिनटं अर्धा तास थांबलो होतो कारण जरा उजेडायची वाट बघत होतो. कारण या घाटामध्ये ऑब्व्हियसली 360 कॅमेरा घेऊन रील काढायचे होते, प्रॉपर व्हिडिओ बनवायचा होता कारण हा घाट मिस करायचा नव्हता अंधारामुळं. खरंच हा खूप सुंदर घाट आहे. ऑब्व्हियसली आत्ताच जर का एवढा सुंदर दिसत तर विचार करा की पावसाळ्यामध्ये जेव्हा सगळं पूर्ण हिरवगार असतं त्यावेळेला हा घाट कसा असेल. दिस इज वन ऑफ दी ब्युटिफुल घाट्स इन महाराष्ट्र. हो हो मिश्राजी. आणि घाटाचा रस्ता पण प्रॉपर रुंद आहे. एक शेवटचा पॅच फक्त सोडला ना तर कधी असं अनसेफ नाही फील होत घाटामध्ये. वर्षी उन्हाळ्यामध्ये अवघड आहे अँड दॅट्स कमिंग फ्रॉम मी. मला ॲक्च्युली उन्हाळा न्यूट्रल आहे मी उन्हाळ्याबद्दल, पण मला हिवाळ्यापेक्षा उन्हाळा नक्कीच जास्त आवडतो. आय कांट टॉलरेट कोल्ड नॉट ॲट ऑल. पण आजकाल तशी थंडी पण नाही पडत. मला आठवतं लहानपणी जेव्हा नाटकाच्या प्रॅक्टिसेसना वगैरे जायचो ना खूप छान थंडी असायची. म्हणजे ॲक्च्युली असं गाठून गोठवून टाकणारी थंडी म्हणायचं ना आपण त्याला, तशी थंडी असायची डिसेंबर आणि जानेवारी 2 महिन्यामध्ये. म्हणजे मी बघितलं वाईमध्ये ना कधीतरी टेम्परेचर असं मी 1 किंवा 2 वगैरे पण बघितलं. आजकाल तसं काही नसतं. आजकाल सगळंच गरम असतं. म्हणजे हिवाळ्यामध्ये पण फार असं काही गार वगैरे असतं, गारठा असतो ना, नॉट ॲट ऑल. आता प्रॉपर कॉर्नर बसला होता. फक्त माझी चूक झाली. माझा जो डावा पाय आहे ना साधारणपणे गिअर लिव्हरच्या इथं असतो तो खाली राहिला आणि त्यामुळे बूट घासला माझा. परफेक्ट कॉर्नर बसला होता राव. शिट.
नाश्ता करायचा आहे का रे? अरे अरे, तुला भीती वाटते ना? बघितलं मी ते एकदम माझ्या रस्त्यात मध्ये आला होता तू. आलो होतो तुला मागणं चिकटायला मी. चला आता डायरेक्ट जाऊन थांबूयात. ओके, जस्ट तामिनी घाट संपल्यावर ब्रेकफास्टसाठी थांबलो होतो. अँड आता मी डिसाईड केलं आहे की साधारणपणे डायरेक्ट आता हरिहरेश्वरला जाऊन थांबायचं. बघूयात किती वेळ लागतो. आय होप जास्त वेळ नाही लागला पाहिजे, 1 तास 1.25 तासामध्ये पोचू मोस्टली. हे सो वाजलेले आहेत 8. बऱ्यापैकी लेट झाला आहे. कुठंच नसतो थांबलो तर आत्ता पोचलो असतो फॉर शुअर. दिस रोड इज बॅड. राईट, माणगाव क्रॉस करतोय आत्ता. हेल्मेट सेट करताना ना खूप त्रास होतोय आज. माणगाव क्रॉस करतोय आत्ता. यार सुंदर रस्ता आहे राव. अँड येट दिस इज नॉट द मोस्ट ब्युटिफुल रोड ऑन दिस रूट. तेवढ्याकरता माणगावमधनं श्रीवर्धनचा रस्ता न घेता आम्ही लोणेरेकडनं गोरेगाव रूटने जाणार आहे. त्या रस्त्यावरती जे 1-2 घाट आहेत ना, आहा, वर्णनातीत. आईच्या गावात थांब जरा. हो वाव. चावी काय लॉक पण नव्हता केला मी. नाही ओपन नव्हती ना, त्यामुळे पडली नसते. तर हा कुठं पुढं निघून गेला? इथनं वळायचं आहे ना कुठं ते? बरं ठीक आहे, चल. थँक्यू सर. ओके, तर आता सीन असा झाला, इथून वळायचं आहे लोणेऱ्यातनं. आणि मी गाडी थांबवली होती, तर राहुल तन्मयला बोलला की निघ 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 पुढं निघ पुढं निघ. तर तो पुढं निघून गेला. मला बहुतेक तिकडनं. तो आता त्याची वाट बघतोय. ओके, सो दिस इज लोणेरे गोरेगाव रूट. अरे मैं रुका था क्योंकि मुड़ना था. भाई ने समझा नहीं, भाई ने बोल दिया आगे निकल जा. रॉन्ग साइडने काय ओव्हरटेक करतो रे? रॉन्ग साइडने काय ओव्हरटेक करतो रे? दॅट वॉज राहुल. थांबलो ना हरिहरेश्वरला, हे दोघांना प्रॉपर कॅमेऱ्यावरती घेतो. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. असा चान्स फारसा पटकन मिळाला आहे मला राईडवरती की तिघं आम्ही एकत्र चाललो आहे. दिस इज गुड, आय एम लव्हिंग दिस. हा आंबेडकरचा रस्ता आहे ना, हा पुढं महाडकडं जातो. महाड तिकडनं मग गोवा किंवा महाबळेश्वर. लास्ट टाईम वाईवरनं आलो होतो मागच्या वर्षी मे महिन्यामध्ये हरिहरेश्वरला. खूप वर्षांनी आलो होतो. कुलदैवत आहे ॲक्च्युली हरिहरेश्वर माझं. अभिषेक वगैरे करायचा होता म्हणून मग सगळे आलो होतो. आई बाबा, बहीण, जावई, भाचा. कॉर्नर्स. यार डॉमिनरवरती मजा आली असती आत्ता इथं हे कॉर्नर मारायला. दिस कॉर्नर्स आर ब्युटिफुल. हां सॉरी, मी डायव्हर्ट झालो. तर तिकडनं मग परत जाताना त्या आंबेडकरच्या रस्त्याने गेलो होतो. बाबा पहिल्यांदा एवढे भडकले होते. एकतर हेक्झा होती, एवढ्या छोट्या रस्त्यावरनं कशाला घालतोस, हे इकडनं गाव आहे ते इकडनं गाव आहे. पण ॲक्च्युली शॉर्टकट होता. म्हणजे पूर्ण गोरेगाव लोणेरे करून मग तिकडनं खाली महाडला जाण्यापेक्षा हा रस्ता डायरेक्ट
महाडच्या जस्ट थोडासा अलीकडं मेन हायवेला मिळतो. इट्स अ गुड रोड अँड सो आर दीज. काही खरंच खूप सुंदर व्ह्यूज आहेत राव हे. म्हणजे मी ॲक्च्युली काहीही कॉमेंट्री करत नाही आहे कारण गरजच नाही आहे. इट वॉज सो वर्थ इट कमिंग फ्रॉम दिस रोड. म्हणजे सिरियसली हा रस्ता एवढा सुंदर आहे ना की मला ॲक्च्युली काय रेकॉर्ड करू आणि काय करणार ते कळेना. आणि ह्या पॉईंटला मी आता एखाद्या ब्रोकन टेप रेकॉर्डरसारखा वाटत असेल सारखं सुंदर रस्ता आहे पण खरंच हा खूप सुंदर रस्ता आहे. म्हणजे ह्या बाजूला गर्द झाडी आहे खाली दरीमध्ये, दरी नाही म्हणता येणार, जे काय आहे खाली ते त्या बाजूला बऱ्यापैकी गर्द दाट अशी झाडी आहे. इथं पण आहे, मध्ये रस्ता फक्त चालला आहे, रस्त्यावरती झाडीचं कव्हर आहे. खरंच आहे कोकणामध्ये येणं ना. आणि त्यात फणस दिसतोय मला, मध्ये करवंद दिसली होती, लाल माती, चिरे, अजून काय पाहिजे. म्हणजे ॲक्च्युली ही राईड काल करणार होतं पण काल राहुलचं चाललं होतं की अरे इकडं नको तिकडं जाऊया, जरा जवळ कुठेतरी जाऊयात. म्हटलं मला जवळ जायचं नाही आहे, मला राऊंड ट्रिप किमान 300-325 किलोमीटरची राईड मारायची आहे किमान. मग तन्मयला विचारलं तर तन्मयचं पण होतं की आधी म्हटलं होतं की शनिवारी जमणार नाही, मग त्याच्यानंतर त्याला परत विचारलं होतं, म्हटलं हां ठीक आहे जाऊ शकतो. पण मग तोपर्यंत शनिवारी जायचा मूड निघून केला होता. म्हटलं आज संडेला जाऊयात, काहीही करून जाऊयात. सो हिअर वी आर. ओके, क्विक किलोमीटर अपडेट. घरातून निघाल्यापासून 151 किलोमीटर झाले जातं आणि म्हसळा गाव क्रॉस करतो. म्हणजे बायपास दिला आहे आजकाल म्हसळ्याला. आणि हा तो रस्ता आहे जो आम्ही माणगावपासून घेतला नव्हता. हां फायनली तोच घ्यावा लागतो पण आम्ही नव्हता घेतला. वी केम फ्रॉम दी लोणेरे गोरेगाव रोड राईट. सो श्रीवर्धनचा रस्ता उजवीकडे सोडला आहे, डावीकडे हरिहरेश्वरच्या फाट्याला वळलो आहे आपण. दिस इज गोइंग टू बी वन इंटरेस्टिंग राईड. म्हणजे लेन प्रायोरिटी काय नसते इथं. तर फक्त आपली गाडी आणि आपण. एव्हरी ऑम्ब्रे फॉर हिमसेल्फ ब्राऊ. मजा येते भाऊ. आणि मेन म्हणजे ऊन पण नाही आहे आत्ता. समहाव ऊन नाही लागत आहे, म्हणजे नाही कम्प्लीट आभाळ आलं आहे. दिस इज गोइंग टू बी अन इंटरेस्टिंग राईड ब्रो. असं मी मगापासून होतं हे कितव्यांदा म्हणतो आहे, आय डोंट रिमेंबर. अरे यार आत्ता बोललो होतो ऊन नाही आहे, आलं परत. डॅम इट. सो इफ आय वॉज महेश कोठारे ऑफ दी 80s, व्हॉट वुड यू से स्वप्निल? डॅम इट. If I was Lakshmikant Berde of the 90s, what would you say? Mahesh! Mahesh! ऊन आलं महेश वाचव. I don't know what I am doing and why I am doing this, and trust me, I am not on grass or any other substance. One more. If I was Mahesh Kothare of the 80s, what would I name this current film? वेगवानाट. असा म्हटलं शब्द पण नाही आहे वेगवानाट, बट माहीत नाही, आज माझा मूड आहे. ओके, वेलकम टू हरिहरेश्वर. हा आत्ता जसा रस्ता आहे ना खाली, तसा रस्ता तो श्रीवर्धनपासूनचा येणार आहे ना, तो होता शेवटचे 7-8 किलोमीटरसाठी. ओके गाइज, ये दूसरा बंदा आज मेरा इंट्रोडक्शन देगा. समोर आहे कॅमेऱ्याच्या समोर आहे ना. अरे ये ना काय बोलत आता परत बोला. सो दिस इज चॅनल ऑफ स्वप्नील आणि याचं नाव आहे फिरस्ते. तर आम्ही मी फिरस्त्या. आम्ही पुण्याहून आता हरिहरेश्वरला आलेला आहे आणि तुम्ही हरिहरेश्वरचं मंदिर बघत आहे, दर्शनाला जायचं आहे. यस यस, जमलंय भावाला, जमलंय ब्लॉगिंग करायला. ऑलराईट, मगापासून तो जे बडबडतोय ना आता मी माझ्या ह्याच्यात सांगतो. अरे यार 2 मिनटं आपण सरळ इथे लावून टाकूया, शायनिंग नंतर मारूया आपण. तर मगापासून तो काय सांगतोय की आम्ही आता हरिहरेश्वरला पोचलो आहे आणि हा जो रस्ता आहे जो आम्ही चालतोय तो मंदिरापर्यंत नेणारा रस्ता आहे. मग तर सकाळपासून ओळख नव्हती करून दिली, बाईकवरती 2-3दा फक्त दाखवलं होतं. हे आहेत राहुल शेठ जुंदाडे, सॅसमध्येच काम करतात. हम्पी राईडला मागच्या वर्षी माझ्यासोबत आले होते. आणि हा आहे आपला नवीन रिक्रूट तन्मय, सकाळी ओळख करून दिली होती. हाईटवर जाऊ नका.
माझ्यापेक्षा उंच असलेला कोणतरी भेटलाय मला. चलो चलो फुर्ती दिखाओ. प्रदक्षिणेच्या मार्गावर वर चढतोय आता. तिथे घळ आहे, ती घळ बघायला जायचंय. समुद्र के उस पार इस समुद्र के उस पार अफ्रीका है. ऑस्ट्रेलिया अफ्रीका यही है ना. ऑस्ट्रेलिया कहाँ, अफ्रीका कहाँ? श्रीलंका किस साइड आता है? दक्षिणेकडे. साऊथ में नीचे है. 2 मिनिटं, तुला भूगोल कोण शिकवला रे? हा, या बाजूला काय रावल्या? अफ्रीका, ऑस्ट्रेलिया. आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया. यस. तो थोड़ा सा घूम के जाएंगे, आ जाएगा ऑस्ट्रेलिया. दुनिया गोल और है. मी भावाची मी आपण फिरस्त्या- भूगोलाची परीक्षा परत एकदा घेऊयात. मी फिरस्त्या या चॅनेलवर आहे. दुनिया गोल है. भाई थोड़ा ऊपर जाएंगे तो बीच का क्या बढ़िया व्यू आएगा. बहुत ही सेक्सी है. चलो. आणि अशा पद्धतीने हा डोंगर चढून आपण वर आलेलो आहोत. एखाद्या चांगली जागा शोधतोय जिकडे कॅमेरा लावून सेटअप टाकता येईल आणि 4-2 फोटो खिचता येतील. ओके, या घळीमध्ये आपल्याला खाली उतरायचं आहे आता. गाईज. आणि हा, याला फॉलो करा गाईज. आणि तो जो समोरचा दगडी बीच दिसतोय तर तो बीच पूर्ण चालत 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 पलीकडे आपण देवळाकडे येतो. तर मग तशी प्रदक्षिणा पूर्ण झाली असं मानतात. आता माझ्या हातामध्ये कॅमेरे आहेत. थांब जरा, आपण आपला पण चेहरा दाखवूयात कॅमेऱ्यावर. चाललोय इकडेच खाली चाललोय. हा, हे गाईज कम. हेलो फ्रेंड्स, चाय पी लो ऐसे बोल देना राव. एक बार जरूर विजिट कर. भाऊ जन्नत मला थंडी हवा येते. एक बार जरूर. जस्ट टेक इन दिस व्यू. या ठिकाणी अतिशय अश्लील पद्धतीच्या ऑफसीन वार्ता चाललेल्या आहेत. काळामध्ये कुठला मोसम आलाय तुझा रे वैसी बाते करण्याचा? अरे, माझे व्हिडिओ बघापासून बिघडवतो हा काहीतरी अश्लील वार्ता करून. तुम्ही ऐकू नका ह्याचं काही. मैंने बोला था मैं कहूँगा. ओके, जेवणाची सोय सांगितली आम्ही आता एकाला. आणि वी आर गोईंग ऑन ॲन ॲडव्हेंचर राईड. चलो. रुक जरा पूछ के आता है क्या लिखा है. वेज थाली, बांगड़ा थाली, सुरमई थाली, पापलेट, कोळंबी, चिकन है. चल. तू लगा जगह मिलती है वहाँ पे, मैं यहाँ लगा रहा हूँ. हॅलो. नुकतं जेवण झालं आहे आमचं इथं. हॉटेल श्रीप्रसाद म्हणून आहे, बाग मंडळ रोडवर हरिहरेश्वरकडनं जाताना.
आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतोय. यायचं होतं हरिहरेश्वरला, फिरून झालं. लॉन्चमधनं दोन्ही साईडला जाऊन येऊन प्रवास करून झाला. भरपूर सगळे फोटो काढलेत, भरपूर व्हिडिओ काढलेत. सो लवकरच मी ट्राय करेन की हा पुढच्या 1-2 दिवसात अपलोड व्हावा, किंवा मला शक्य झालं आज संध्याकाळी जाऊन पण मी एडिटिंग करता बसेन. पण मजा आली ओव्हरऑल. एखादी राईड लवकरच पुन्हा प्लॅन करेन मी. भेटूयात, तोपर्यंत राम राम.